नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक साहित्यिक येत आहेत. कवी, वात्रटिकाकार, कथाकार, कादंबरीकार, साहित्यातले जवळपास सर्व प्रकार ज्यांनी चोखाळलेत आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलनं देखील त्यांनी गाजवली. बरं, केवळ साहित्य आणि लिखाण एवढंच नाही तर सामाजिक कामामध्ये योगदान आहे. एक शिक्षक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतिशय भव्य दिव्य आहे. शिक्षकी पेशा अतिशय सचोटीने, शिक्षकाचं म्हणून जे काम आहे म्हणजे कॉपीमुक्तीचं अभियान असेल, अशा वेळेला कुठलीही भाडभीड न ठेवता अनेक प्रसंग अंगावरती आले त्याला झेलत त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं. आणि त्यांच्या कामाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे आपल्या देशामध्ये सुटीविना शाळा चालवणारे एकमेव शिक्षक भारत सातपुते यांना आपण भेटणार आहोत. त्यांचा एकूण जीवन प्रवास आपण त्यांच्याशीच गप्पा मारून समजून घेऊया. नमस्कार भारतराव. तुम्ही लातूरमधल्या गातेगावचे मला वाटतं राहणारे ना? हो. आणि म्हणजे कुठलीही तुमची पार्श्वभूमी नाही, म्हणजे शैक्षणिक म्हणा किंवा अशा काय वडील साहित्यिक होते वगैरे असं काही नाही आहे. तर अशा ह्याच्यामध्ये एकूण साहित्यातली आवड तुम्हाला निर्माण होण्याची काय कारण आहेत? गातेगावला माझं बालपण गेलं. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 7वीपर्यंत शिकलो. पुढे मी 8वी ते 10वीला गातेगावच्याच व्यंकटेश विद्यालयामध्ये मी शिकलो. तिथं शिकत असताना आम्हाला जे काही आमचे गुरुजी होते खूप तन्मयतेने ते शिकवायचे. त्यामध्ये मराठीचे जे काही शिक्षक होते तर त्यांनी या साहित्याची आवड आमच्यामध्ये निर्माण केली. अच्छा. आम्हाला ते कथा, कविता, गोष्टी लिहायला त्यांनी प्रेरित करायचे आणि त्याच्यामुळं हळूहळू साहित्याची आवड हे निर्माण झाली. पुढे मी लातूरला आलो, D.Ed केलं. त्यानंतर मध्येच महाराष्ट्र राज्य लोकसेवेची परीक्षा देऊन थोडा काळ मी मुंबईला एका नोकरीमध्ये होतो. पण शिक्षकी पेशेची आवड असल्याने तिथून मी पुन्हा शिक्षकी पेशेमध्ये आलो आणि मग नोकरी करत करत BA झालो, MA झालो, B.Ed झालं, DAE झालं. अशा पदव्या मी करत करत आणि शिकत या घेतल्या. आणि मग हळूहळू साहित्याची आवड अशी निर्माण झाली की 1982ला माझा पहिला कविता संग्रह जगणं माणसाचं नावाचा प्रसिद्ध झाला. अच्छा. 1982ला. 1982 साली. अच्छा. आणि मी भाग्यवान आहे की नारायण सुर्वे, आदरणीय वि.वा. शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, त्यांच्या सहवासामध्ये नाशिकला माझ्या कवितांचं वाचन झालं. अरे वा. आणि तिथेच एक दौबिंदू प्रकाशनाचे एक प्रकाशक होते, तर त्यांना ते कविता खूप आवडल्या आणि माझा पहिला कविता संग्रह त्यांनी काढला. मग त्याच्यानंतर मात्र मी शिक्षक सोसायटीचं कर्ज काढलं आणि मग काही पुस्तकं मी काढत गेलो. लोकांना कर्ज काढून घरं, शेती वगैरे भौतिक गोष्टी आवडतात, पण मला मात्र नेहमी शब्दांच्या घरामध्ये राहणं आवडलं आणि त्यामुळं खूप पुस्तकं मी नंतर कर्ज काढून काढली. मग पुढे हळूहळू काही प्रकाशकांनी काढली. वाङ्मयाच्या सर्व प्रकारात आता जवळजवळ माझी 53 पुस्तकं झालीत. अरे बापरे. एवढा हा माझा वाङ्मयाचा प्रवास आहे. मी सेवानिवृत्तीच्या नंतर आपल्याला एक गंमत सांगतो की मला खूप चांगला वेळ भेटला आणि खूप लेखन केलं. 1 नाही, 2 नाही, थोडकी नाहीत, तर माझी दसऱ्याला 15 पुस्तकं प्रकाशित झाली. एकाच वेळेला, एकाच तारखेला 15 पुस्तकं? एकाच वेळी एकाच लेखकाची एकाच तारखेला 15 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यामध्ये 4-5 कविता संग्रह आहेत, 2 वात्रटिका संग्रह आहेत, कथासंग्रह 5 आहेत. त्यानंतर नावं कशाला बदनाम करता असं वैचारिक एक पुस्तक आहे. शाळेच्या उपक्रमावरती शाळा माझी छान, उपक्रमाची खान असं एक पुस्तक लिहिलं. दीर्घ कविता मी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लिहिल्या. आणि आपल्याला आणखी एक चांगली बाब सांगतो की माझ्यावरती 4-5 ग्रंथ निघाले. अरे वा. माझ्या निवडक कविता कवा तरी चांद दिसल नावाने निघाल्या, माझ्या निवडक कथा तळमळ नावाने निघाल्या, माझ्या निवडक वात्रटिका द्या टाळी नावाने निघाल्या. त्यानंतर माझ्यावरती मुलाखतीची 1-2 पुस्तकं निघाली. असा हा माझा साहित्याचा प्रवास आहे. अनेक कविता माझ्या हिंदीमध्ये गेल्या, अनेक कविता इंग्रजी भाषेमध्ये गेल्या.
अनेक प्रातिनिधिक कविता संग्रहामध्ये माझ्या कविता आहेत. सर, तुम्हाला साहित्य संमेलनामध्ये कधी संधी मिळाली हो? मला अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदा संधी मिळाली ती परळीलाच. बर. हां. त्यानंतर मग मी अखिल भारतीय दलित आदिवासी ग्रामीण असेल, ग्रामीण साहित्य संमेलन असतील, त्यानंतर पुन्हा मग आदिवासी असतील, मराठवाडा स्तरावरली साहित्य संमेलनं असतील, पश्चिम महाराष्ट्रात असतील, कोकणातले असतील, या प्रत्येक ठिकाणी मला संधी मिळत गेली. आणि जवळजवळ मी साधारण आत्तापर्यंत एक 1000 तरी कवी संमेलनाचं अगदी गल्लीपासून ते राज्यस्तरावर देशस्तरावरती सूत्रसंचलन केलं मी. एवढ्या ठिकाणी माझ्या कविता. सूत्रसंचलनाचं तुम्ही मग कोणाकडनं शिकलात की पुन्हा आपोआप विकसित होत गेला? नेमकं झालं काय? वाचनाची आवड. बर. वाचनाची आवड, समयसूचकतेनं बोलण्याची लागलेली सवय. आम्हाला आमचे शिक्षक प्राध्यापक जे होते त्यांनी जे आमच्यावरती संस्कार केले त्याच्यामधून मला सूत्रसंचलनाची सवय लागली, आवड लागली. आणि 5-5, 6-6 तास एका जागेवरती बसून न कुठे हलता कवी संमेलनाचं मी सूत्रसंचलन केलं. अरे वा. सर, आता तुम्ही जे म्हणालात की आता तुम्ही साहित्यातले सगळे प्रकार चोखाळलेत. हो. मग तुमचा आता समजा तुम्ही ज्या लिहिलेल्या कथा आहेत, तुमच्या जरा गाजलेल्या कथांचा जरा उल्लेख करा ना. म्हणजे नेमकं कुठलं काय काय स्वरूप तुमचं, म्हणजे ग्रामीण कथा लिहित होतात की विनोदी लिहिल्या, काय प्रकार तुम्ही हाताळलेत? मी 1993ला भूकंप झाला आणि भूकंपामधली जी परिस्थिती पाहिली, वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं पाहिली, मी इमानदार पाळीव प्राणी पाहिले भूकंपाच्या त्या एरियामध्ये. सारे माणसांचे स्थलांतर, जे अवस्था होत होती ते पाहिलं. आणि भूकंपानंतरची मन नावाचा मी कथासंग्रह लिहिला. अच्छा. त्यानंतर खरं सांगतो म्हणजे काय जे आहे ते आतून बाहेरून माझं असं वागणं असतं. तर त्याच्यामध्ये मी खरं सांगतो नावाच्या कथा लिहिल्या. साहित्य संमेलनामध्ये जे जे मला अनुभव आले ते मला असं कधी कधी वाटतं राजकारणापेक्षा देखील साहित्याच्या क्षेत्रामध्ये जास्त राजकारण आहे. खरं आहे. बरोबर. असं मला जाणवतं. आणि दुसरी गोष्ट की आम्ही भले काही फार काय प्रकाशासाठी, उजेडासाठी, परिवर्तनाची भाषा आम्ही साहित्यामध्ये करत असोत तर आम्ही तसं वागायला देखील पाहिजे. बरोबर. आणि मग ते जे माणसाचं अंतरंग बाह्यरंग आहे तेही मी साहित्यामध्ये लिहिलं. त्यानंतर आणखी असं आहे की संख्येच्या दृष्टीनं मला आता जवळजवळ 35 पुरस्कार भेटली. अच्छा. सर्व मिळून. आणि हे स्वीकारलेले मी. आता न स्वीकारलेले काही 7-8 पुरस्कार आहेत. बरोबर आहे. कारण मला दुटप्पी जमत नाही. अनेक पुरस्कार देणाऱ्या संस्था आहेत, दुर्दैवाने ते पैसे घेतात. बरोबर. मी पैसे देत नाही. होय. आणि त्याच्यामुळं मी त्या भानगडीमध्ये मी गेलो नाही. बरोबर. मी आपल्याला कुणाचा नामोल्लेख नाही करणार. पण मला अगदी आता गेल्या 15 दिवसाखाली मला एक फोन आला एका कॉमनवेल्थ नावाच्या युनिव्हर्सिटीचा. फोन असा आला की सर म्हणाले तुमचं काम खूप चांगलं आहे आणि तुम्हाला आमच्या विद्यापीठाचे आम्ही डिलीट देतो. बर. मी म्हणालो की नाही, मी एवढा मोठा नाही. कारण मी पुरस्कार घेताना 10 वेळा विचार करतो की काय माझं कार्य याच्यासाठी आहे. बरोबर. नाही म्हणाले तुमचं कार्य आम्ही ऐकून आहोत. म्हणलं तुम्ही ऐकून असाल तर धन्यवाद आहे, चांगली गोष्ट आहे. पण म्हणाली एक अट आहे आमची. काय? तर आम्हाला जवळजवळ 1.5 लाख रुपये तुम्ही सदस्य फी भरा. अरे वा. मी म्हणालो असलं काय मला कोणी शिकविलं नाही की एखाद्या बाईनं माहेरचे सासरचे पैसे घ्यायचे आणि माहेरचं नाव करायचं. असं काय मला नाही जो. अहो म्हणाले मी नाव सांगणार नाही तुमचं. म्हणलं सांगा. तर म्हणले मी एका माजी खासदाराला तुमच्याकडे डिलीट देऊन टाकली म्हणले. मी म्हणलं दिले असेल धन्यवाद पण मला नको हे. बरोबर. त्यांनी दुसरा एक शब्द वापरला. म्हणले ठीक आहे तुम्ही पैसे देऊ नका, मला दुसरं गिराईक मिळवून द्या. म्हणजे प्रकार चालतात. म्हणजे बघा पुरस्काराच्या नावाखाली हे प्रकार किती जातात. असाच एक मला एक आहेत ग्रस्त क्रिकेटचं समालोचन लिहितात, त्याने एक शब्द वापरला. म्हणजे वर्ल्ड पार्लमेंटरी अवॉर्ड असा काहीतरी शब्द वापरला, फार भारी शब्द वापरला. आणि तो तुम्हाला आम्ही पुरस्कार देणार आहोत. त्यांनी असाच प्रकार केला. म्हणजे 10,000 भरा. मी म्हणलं मी पैसे भरणे आणि समाजाला मला पुरस्कार भेटला असं खोटा अभिमान मी मिरवणाऱ्यापैकी नाही. त्यामुळे याच्यामध्ये मी जात नाही. का? जे आहे स्वच्छ प्रकाशायुक्त सत्य आहे ते माणसानं स्वीकारावं आणि जगावं असं मला वाटतं. खरंय. मला कधी कधी प्रदीपजी मला असं वाटतं कसं ते काही गोष्ट माझी काही फार हे नाही पण
असं वाटतं की मला कधी कधी जर दारूचं व्यसन असतं तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये क्षणिक का होईना खूप मोठं नाव झालं असतं. म्हणजे तुम्ही निर्व्यसनी असल्यामुळे हा. फार संधी मिळत नाही त्याचे असं अनेक म्हणतात. फटके बसले मला. अच्छा. म्हणजे कधी कधी एखाद्या चांगल्या ग्रुपमधून मला बाहेर पडावं लागलं. अच्छा. मी ते आनंदाने स्वीकारलं, पण मी व्यसनाच्या अधीन नाही होतो. अरे वा. सर तुम्ही जसं आता कथेचं सांगितलं तसं तुम्ही कादंबरी हा जो प्रकार हाताळला त्यात काय विषय तुम्ही घेतलाय? मतिमंद मुलगा आहे अच्छा. नागू नावाचा. मी एका शाळेमध्ये शिक्षक होतो. लोक त्याला वेडच म्हणायचे. आणि त्याचं थोडं वय झालेलं, पण तो खिडकीतून येऊन तर आमचं शिकवणं ऐकायचा. आणि मग मुलं इकडं गेली किंवा मग हळूच यायचा आणि सांगायचा की सर यानं इथून गुटखा खाल्ला, तो त्या पानपट्टीवरती जातो. हे शाळा सुटल्याच्या नंतर मग शाळेमध्ये लोक पत्ते खेळतात. म्हणजे ज्याला तुम्ही वेड म्हणता, मतिमंद म्हणता, आणि तो मुलगा तर अतिशय हुशार. आणि त्यानं हे साऱ्या गोष्टी त्याच्या जीवनावरती मी नागू वेडा कसा नावाची बालकादंबरी लिहिली. अरे वा. हो. आणि वात्रटिकाच्या प्रांतामध्ये मला, कारण का जे दुःख आहे माणसांचं, हे विसरण्याची किमया कुठं असेल तर ती विनोदामध्ये आहे, खरंय, हसण्यामध्ये आहे. कदाचित हा माझ्यावरती माझ्या वडिलांचा गुण असेल. अच्छा. माझे वडील तसे स्वभावाने फार रागीट, आईला रागवायचे नाही असं नाही काही बाबतीमध्ये. पण माझ्या वडिलांचं मी एक अनुकरण केलं की घराच्या बाहेर पडताना किंवा नंतर 2-5 मिनिटांना लगेच आईला हसवायचे ते. अच्छा. हेही गुण कदाचित आमच्यात उतरले असतील. त्यामुळे मी लगेच एखाद्या प्रसंगावरती एखाद्याशी चिडलो, रागावलो तर माझ्या मनात काय राहत नाही, मी हसतो लगेच. आणि हसणं हे एकतर माणसांचं आयुष्य चांगलं सुखकर जातं आणि बऱ्याचशा गोष्टी मनातल्या द्वेष माणूस विसरतात. सर तुम्ही 12 वात्रटिका संग्रह लिहिली. हो, तुम्ही ते वात्रटिकाचाच उल्लेख करत होतो. तुम्ही वात्रटिका लिहिताना भल्या राजकारण्यांना तुमचे जे फटके मारले तुम्ही, बरोबर आहे. ते अतिशय त्यांच्या जिव्हारी लागेल असे तुम्ही लिहिलं. हो. परंतु आपल्या इकडच्या राजकारणी मंडळींना अतिशय उदार मनाने, तुम्हाला कोणी त्याच्यावरती फार मागे लागलेत किंवा त्याचा एकदम म्हणजे द्वेषापोटी काही केलंय असं काही तुम्हाला अनुभव आला का? नाही. आपल्याकडले राजकीय लोक किंवा महाराष्ट्रात मी जे मी लिहित गेलो ते खरंच जरा मोठ्या मनाचे आहेत. संकुचितपणा माझ्यावरती कधी त्यांनी नाही बाळगला. मी आपल्याला उल्लेख करतो की आदरणीय लातूरचे सुपुत्र आपले माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते माझ्या जवळजवळ 25-30 पुस्तकांचं प्रकाशन झालं. होय. आणि खूप विनोदी त्यांनी समयसूचकता. त्यामुळे मी अनेक वेळा खूप वात्रटिका लिहिल्या, पण कधी त्यांनी कुणीही या राजकीय लोकांनी मनाला लावून नाही घेतल्या खरंय. किंवा त्याचा कुठेतरी रागही व्यक्त केला असंही कधी झालं नाही. हे एक. आणि दुसरं असं आहे की मीही कधी फार माझ्यावरती नोकरी करत असताना, प्रामाणिकपणे हे करत असताना काही संकटच आलं तर या राजकीय लोकांची मला सहकार्य केलं नाही असं नाही. परंतु काही लाभाचं, काही मला पाहिजे असाही कधी मी कुणाजवळ हट्ट धरला नाही. बरोबर. असंही होतं आणि ते स्वभावानं मी ओळखून होतो सारे. आपल्याला एक गंमत सांगतो की आदरणीय दिलीपरावजी देशमुख आपले पालकमंत्री होते आणि सर्व संघटना एकदा त्यांच्याकडे गेल्या आणि गेल्याच्या नंतर म्हणाले की भारतरावला आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवरती स्वीकृत सदस्य म्हणून आपण हे करावं. त्याने तात्काळ फोन केला शिवना आणि एक पत्रही देऊन टाकलं. असं आहे. आणि मग थोड्या दिवसाच्या नंतर एक जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. अच्छा. त्यात मलाही पुरस्कार मिळालेला होता. कार्यक्रम सुरू होणार होता आणि मला शिवनी असं स्टेजवरती बोलवलं आणि मला हळूच म्हणाले की कविराज आप मंडे के दिन आइए व आपकी फाईल सँक्शन हो गई. म्हणजे नाव माझं शिक्षण समितीवरती जवळजवळ निश्चित झालं होतं. अच्छा. पण पुरस्कार मी स्वीकारला आणि मला सांगितलं गेलं अधिकाऱ्यांनी की तुम्ही सत्काराला उत्तर द्यावं. सभागृहाने टाळ्या वाजवल्या, का वाजवल्या मला माहित नाही. परंतु मी असं म्हणालो की शिक्षकांना खूप अडचणी येतात इथं, की शिक्षकाचं जीपीएफ मिळवण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात, वेतनवाढी घेण्यासाठी काय काय करावं लागतं, ही जी अडवणूक आहे हे बंद झाली पाहिजे असं मी खूप उदाहरणं देऊन बोललो. आणि मग त्या समितीवरती सदस्य म्हणून घ्यायचं, जे काय व्हायचं ते स्वभावाप्रमाणे झालं. अच्छा. तो विषय मी फार कुठं काढला नाही, आजच काढलो मी विषय तो. असं बऱ्याच वेळा. पण माझं लेखन आणि वागणं याच्यामध्ये मी सहसा कधी तफावत येऊ दिली नाही. पण सर तुम्ही आता बघा, जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही नोकरी केली शिक्षक म्हणून. म्हणजे जिथं आपण नोकरी करतोय त्या ठिकाणचे भ्रष्टाचार किंवा तिथं होत असणारा त्रास हा थेट मांडण्याचं धाडस तुम्ही जे केलं, मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपल्याला याचा त्रास होईल, आपण थेट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलतोय वगैरे, असं कधी जाणवलं नाही का? प्रदीपजी, एकतर तुमच्यासारख्या सर्व पत्रकार मित्रांचं मला खूप सहकार्य लाभलं.
मला आयुष्यभर ऋण व्यक्त करावे लागतील, कारण या लढण्याला, या संघर्षाला, या तत्वाला तुमच्यासारख्या लोकांनी मला खूप मोठं पाठबळ दिलं. एक दुसरं असं आहे, मला असं वाटतं कधी कधी, मी नावाचा उल्लेख नाही करणार, पण एखाद्या देवळामध्ये ताटवाटी ठेवून ब्रह्मचारी माणूस आणि ज्याला संसार नाही, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधामधले लढणं फार सोपं आहे. बरोबर. पण नोकरीमध्ये राहून 99% भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधामध्ये लढणं हे अतिशय अवघड काम आहे. खरंय, खरंय, अगदी बरोबर. आणि हे काम मी प्रामाणिकपणे अगदी शेवटपर्यंत करत आलो. अगदी साक्षरता अभियान असेल, होय, सर्व शिक्षा अभियान असेल, आपल्याला माहिती आहे हंगामी वसतिगृहाची योजना माझ्याकडे होती. बरोबर. आणि खूप मोठा संघर्ष करावा लागला की ज्याला आपण सर्वांनी साथ दिली. बरोबर. आणि त्यावेळेसही काही धोरणं असतील तर मी सतत भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ह्या लढतच गेलो. खरंय. कदाचित मी थोडी तडजोड केली असती, म्हणजे मी आता सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर घरावरले पत्रे काढली बघा, आणि हे बांधून काढले मी असं, कारण मला या भौतिक गोष्टीमध्ये मी कधी रमलोच नाही. पण गंमत अशी की फार अवघड आहे या भ्रष्टाचाराविरुद्ध लढणं. हे भाषण करणं सोपं आहे. खरंय. मी सेवानिवृत्त झालो आणि झाल्याच्या नंतर मला पेन्शनचा लाभ, तुम्हाला गंमत सांगतो, माझ्यानंतर जे रिटायर झाले, अच्छा, मग ते कदाचित माझे सहकारी शाळेतले बी असतील, दुसरे असतील, त्यांना पेन्शनचा लाभ मिळाला. तुम्हाला वेळ लागला, पण मला नाही मिळाला. तो जो कोणी एजंट होता तो मला देखील म्हणाला की तुमचं काम असं तसं. मला तुला लाभ, मी भ्रष्ट मार्गाने आयुष्य जगत नाही आणि त्यांची कामं झाली माझे नाही. अच्छा. मग मला काय संघर्ष शेवटी 5वीला पोचलेला. मी नाविलाजानं मग ते अँटी करप्शनला ते प्रकरण देऊन टाकलं. बरोबर. आणि मग मला नंतर माझा लाभ मिळाला. असं हे झालं. तुमचं सगळं हे संघर्षमयी जीवन सगळं आहेच. आपण मुलाखत अशीच चालू ठेवू. फक्त मला सहज एक उत्सुकता आणि आपल्या प्रेक्षकांना म्हणून तुमच्या जरा गाजलेल्या वात्रटिकांपैकी एक 2-4 वात्रटिका प्रेक्षकांसाठी जरा सांगा ना. हो, प्रत्येकाला आपल्या आपल्या कामाचं वेळ असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे जे स्वराज्य मिळालं हे काही फार शहाण्या माणसामुळं नाही, वेड्या माणसामुळंच मिळालं. खरंय. याचं सुराज्य करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कामाचं वेळ असलं पाहिजे. कारण आता पगार तर खूप मिळतोय. म्हणजे मी नोकरी लागलो त्यावेळी 640 रुपये पगार होता आणि मी जेव्हा सेवानिवृत्ती लागलो तेव्हा 1 लाखाच्या आसपास पगार गेला माझा, खूप मोठं. पण त्याचं काय डेव्हटेड, त्याचं काहीतरी फळ असलं पाहिजे, त्याच्यासाठी वेळ लागलं पाहिजे. मी एके ठिकाणी असं लिहिलं, पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची, आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून आणायचे. पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची, आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून आणायची. ती म्हणाली 2 नंतर तिसरं नको, कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे. ती म्हणाली 2 नंतर तिसरं नको, कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे. पण हा मुख्याध्यापक नवरा तिला झोपेत देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजेत, पोरं वाढली पाहिजेत. असं कधी लिहिलं. दुसरं, जगण्यामध्ये बऱ्याच वेळा विसंगती आहे. होय. ही विसंगती कुठेतरी संपली पाहिजे, ढोंगीपणा संपला पाहिजे. कसं, मी एका ठिकाणी लिहिले, आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ. आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ. वरून कीर्तन आतून तमाशा, अशी जगाची फ्रेम आहे. नाहीतरी इथे देवापेक्षा बाईवर महाराजाचे प्रेम आहे, महाराजाचे प्रेम आहे. काळ बदलतो आहे की पूर्वी बापाला सफरचंद आवडायचा, आता मुलांना माणिकचंद आवडतो. खरंय. आणि हे काय शिक्षणानं काय दिलं हे असं. तर अशी विसंगती माझ्या खूप मोठ्या सतत साहित्यामध्ये मी सतत लिहिण्याचा प्रयत्न केला. पण प्रदीपजी, मला एका गोष्टीनं जरा अस्वस्थ होतो मी. काय अस्वस्थ होतो, हा देश थोरांचा, मोठ्यांचा, संतांचा देश आहे. खूप मोठी इथे परंपरा आहे, पण आहे का आज हा देश त्यांचा? मला पडलेला हा एक प्रश्न आहे. खरंय. आपल्याला विसंगतीची सवय झाली आहे. काय सवय झाली आपल्याला? आपण बघा, जसजशी जयंती वाढते, जसजशी पुण्यतिथी वाढते, त्यांचे आकडे वाढतात, तसे तसे इथे दारूच्या दुकानाचे आकडे वाढतात. खरंय, अगदी वस्तुस्थिती. हा. आणि मग हा कुणाचा देश आहे? खेड्यामध्ये वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी बाई एका माझ्या कवितेमध्ये असं म्हणते, आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा.
वा. आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, दारूच्या आड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा. रोज उगवते दिन प्रकाश देऊन जावे, खोल माझ्या हृदयात चांदणी फुलून यावे. किती वडाच्या झाडांना गुंफावे असेचे दोरे, किती वडाच्या झाडांना गुंफावे असेचे दोरे, तरी साऱ्या जीवनात वाहते दुःखाचे वारे. त्याच वडाच्या झाडाला पालवी फुटून येते, परी माझ्या जीवनाला काजळी भिडून जाते. आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, जुगारी नवऱ्यातुनी सोबतीचा सूर यावा, सोबतीचा सूर यावा. वा, काय अपेक्षा, खरं. हे एक गंमत आहे. आणि दुसरी एक मला गंमत अशी वाटते याच्यामध्ये कधी कधी, की परवा एक माझं पुस्तक निघाले आहे का, हे नावं कशाला बदनाम करता. अच्छा. किती सवय झाली आपल्याला विसंगतीची. खरंय. कशी, मला एक छंद आहे फोटो काढायचा. म्हणजे कवी संमेलनाच्या किंवा कुठं प्रवासाच्या निमित्तानं मी गेलो गाडी चरवीत, तर मला काय वाटलं तर मी गाडी थांबवणार आणि फोटो काढून घेणार. माझ्याकडे हजारो फोटो आहेत. अच्छा. काय फोटो आहेत. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची सर्वात जास्त नावं हे विशेषतः मराठवाड्यामध्ये दारूच्या दुकानाला आहेत. होय. हा, काहीच वाटत नाही त्याचा आपल्याला. उद्या मुलांनी काय अर्थ घ्यायचा सांगा. खरंय. उद्या मुलांनी अर्थ काय घ्यावा या साऱ्या शब्दांचा, आणि त्याच्याबद्दल काही वाटत नाही. म्हणजे आपल्याला नवा किल्ला निर्माण करता येत नाही, नवा इतिहास निर्माण करता येत नाही, पण आहे तो इतिहास पुसण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. नाहीच आहे. आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज जर बघितलं आपण, बरं ते झालं. जिजाऊचं नाव आहे बेरबारला. होय. लक्षात घ्या तुम्ही. खरंय. हां. आणि काय त्यांनी हे करावं. बाकी आणखी आपण सुदामा माहिती आहे, होय. तो श्रीकृष्णाला चुरमुरी घेऊन गेला होता. होय. आता सुदामा काय दारू घेऊन जाणार आहे. आजचा सुदामा आधुनिक, त्याच्या नावानं बार आहेत. बरोबर आहे? सुदामा बार. हां. एक महाराष्ट्रातलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे जिथे वारकरी जातात. तिथून अवघ्या काही फुटावरती दारूचं दुकान आहे, त्याचं नाव आहे अभिषेक बिअर बार. अरे वा. अभिषेक बिअर बार. अभिषेक बिअर बार आहे. हां. श्रीफळच्या नावाने बिअर बार आहे. होय. अक्षदाच्या नावाने बिअर बार आहे. एक दुसरी गोष्ट अशी की मुलं जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतील, स्पर्धा परीक्षा देतील, मुलांनी काय लिहावं, शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म. आपल्याकडे चौकात पुतळ्याच्या साक्षीने पोलीस स्टेशनच्या समोर एक दारूचं दुकान आहे, त्याचं नाव आहे SP वाईन्स. होय. लातूरातच आहे. हा. हे लातूरातच आहे SP वाईन्स. काय अर्थ आहे SPचा सांगा. खरंय. हे मुलांनी काय सांगा उद्या. असं वाटत नाही कुणाला, अस्वस्थ होत नाही. आपलं मन नाही विचार करत. मग या स्वराज्याचं सुराज्य होणार तरी कसं. खरंय. या सर्व गोष्टींचा कोण विचार करणार आहे. मध्यंतरी एक शासनाचा JR निघाला आणि त्याच्यामध्ये की हे नावं वगैरे द्यायचं टाळावेत, पण दिले नावं ते कधी काढणार आहेत. खरंय. बरोबर आहे का. अगदी बरोबर. हां. त्याचा हे व्हायला पाहिजे आणि ही गोष्ट मात्र परिवर्तन बदल झाला पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही हे फार छान मुद्दे मांडलेत. हो. तर मला तुम्ही जसा साहित्याचा प्रवास सांगितला, तसं एक शिक्षक म्हणून तुमचा प्रवास नेमका कसा सुरू झाला, किती शाळा तुम्ही बदलल्या, त्यात होणारा त्रास असा जरा सांगा ना त्याचं. बरोबर आहे. मी 14 एप्रिल 1982ला माझ्या नोकरीची सुरुवात भातांगळीला झाली. अच्छा. सुट्टीच्या दिवशी जॉईन झालो. बर. आणि पहिल्यांदा मला तिथे मुख्यालय राहणारे गुंजोटीकर नावाचे मुख्याध्यापक मला तिथे भेटले. सुट्टीच्या दिवशी त्या शाळेत होते. शाळेत तिथे होते. मला त्यांनी रुजू करून घेतलं. आणि खरं सांगतो, मला माझ्या नोकरीच्या अख्ख्या काळामध्ये मला सुट्टीचं आकर्षणच राहिलं नाही. अच्छा. खूप म्हणजे मी काम काय केलं. मी भातांगळीला असताना, मी हरंगुळला असताना, म्हणजे तेव्हा विलासरावजी देशमुख गृहराज्यमंत्री होते आणि मान्य शिवराजजी पाटील चाकूरकर अंतराळ उड्डाण राज्यमंत्री होते. ते भातंगळ्याला आले होते. तेव्हा मी त्यांना 2 मिनिट शाळेमध्ये बोलवलं आणि विद्यार्थ्यांनी स्वरचित लिहिलेल्या हस्तलिखित कथा कवितांच्या अंकाचं प्रकाशन केलं. अरे वा. त्यावेळेस. अच्छा. 82लाच. 82ला केलं. म्हणजे मुलांना मी एवढी सवय लावली लिहिण्याची. मी हरंगुळला आलो आणि हरंगुळला आल्याच्या नंतर मी तिथे महसूल मंत्री होते, मग त्यांना मी तिथे बोलवलं त्यांच्या हस्ते. पुढे मी नंतर मी भाद्याला गेलो, तेव्हा तिथे मी 5 वर्षामध्ये 24 विशेषांक काढले. म्हणजे मुलांना माझ्या साहित्याची सवय लागली. मी लिहून एकटा उपयोग नाही. तुम्ही मध्ये निलंग्याला पण मुख्याध्यापक होता. निलंग्याला पण. निलंग्याला पण जरा तुम्ही चांगली शिस्त लावली. हो, निलंग्याला पण लागली. आणि व्यायामाची जी मला सवय आहे, मला जे शिक्षक होते ते खूप आमचा व्यायाम घ्यायचे हायस्कूलला असताना. अच्छा. गणगे सर नावाचे. तर त्यांनी सांगितलं की रात्री सर्व मुलांनी 10वीला क्लासला यायचं आणि तिथंच झोपायचं आणि सकाळी पुन्हा पहाटे आम्हाला व्यायामाला फिरवायचे, ते पळवायचे. पण मी सरांना म्हणालो की सर, मी
क्लासला येतो, रात्री झोपायला मला येता येणार नाही आणि मी पहाटे अजून परत शाळेत येतो. ते म्हणाले काय अडचण आहे. मी म्हणलं मी अंतरायला घेऊन काय येऊ, घरी 2-4 भावंडामध्ये अंतरायला एकच, पांघऱ्याला काय घेऊन येऊ, 2-4 भावंडामध्ये पांघऱ्याला एकच वाकळ. त्यामुळे ती म्हणले नाही जमत, तू शाळेतच झोपायचं. मग मी बाका लावायची, गुडघे पोटामध्ये घ्यायचे आणि तसाच रात्र काढायच्या. म्हणजे बिन अंथरणाचं आणि बिन पांघरण्याचं तुम्ही शाळेत झोपला. शाळेत झोपलो. पण मला त्या शिक्षकांनी फार चांगली सवय लागली पहाटे व्यायामाची. ती सवय मला आयुष्यभर आतापर्यंत कायम आहे माझ्यात. हारंगुळला होतो मी, तिथे 5-6 गावची मुलं यायची भोवतालच्या, तांडा, वरवंटी, ते काय नागझरी, इंदरठाणा वगैरे भोवतालची. आणि मग मी तिथून लातूरून पहाटे या कोपऱ्यामध्ये त्या तांड्याच्या अलीकडे तिथे जायचे. तिकडून 5-6 गावची मुलं यायची. तिथे मी मुलांना व्यायामाची सवय लावली. अरे वा. निलंग्याला लावली. निलंग्याला तर मी असं काम केलं की कॉफी मुक्ती अभियानामध्ये मी खूप धाडस केलं. बरोबर बरोबर. म्हणजे मला माहित नाही कुणी केलं का नाही, पण मी असं धाडस केलं. मी 10वी 12वी डीएड टंकलेखन परीक्षेमध्ये जवळजवळ मी 112-13 रेस्टिकेट केली मी. बापरे, हे रेकॉर्डच असेल ना सर? हो, रेकॉर्डच आहे ह्याला. होय. हा. आणि तिथे निलंग्यामध्ये एका खाजगी शाळेच्या बाहेर ती मुलांची परीक्षा नंबर लावलेले राहतात ना, हो हो हो. नाव, परीक्षा नंबर आणि सेंटर. होय. तर एका मुलानं, जिथं मी हायस्कूलला हेडमास्तर होतो, जिल्हा परिषद प्रशाला निलंगा, ज्या मुलाचा नंबर जिल्हा परिषद प्रशाला निलंगा आला त्याच्या पुढे ती मुलं लिहायची, ये केंद्र यहाँ केंद्र मौत का कुआ है. अच्छा. ये केंद्र मौत का कुआ है, वहा केंद्र संचालक भारत सातपुते. हे बोर्डावर बाहेर लिहिलेलं बाहेर असेल. लिहिलं, ते अच्छा छापून आलं पेपरला. अच्छा. तर हे असा प्रकार तिथे. पण मी खूप धाडसानं, मी 5-7 मुलावरती गुन्हे दाखल केले तोत्यागिरीचे. अच्छा. हा. आणि एवढं सोपं नाही. आपल्याला गंमत सांगतो, मी एकदा तर एका 12वीच्या परीक्षेला, बोर्डाचे चेअरमन होते आदरणीय दिलीप शस्त्रबुद्धे सर. होय. त्यांनी मला सांगितलं की भारतराव तुम्ही तयार राहायचं आणि मी एवढ्या वाजता सांगतो तुम्ही तिथं जायचं. मी तयार झालो. मला त्यांचा 2:45ला फोन आला. गेलो एका केंद्रावरती, तर एका प्राध्यापकाच्या हस्ताक्षरातली कॉपी मी पकडली. बापरे. हा. त्या प्राध्यापक महाशयांनी कबूल केलं. ती पेपरला बातमी आली होती. आज या गोष्टीला थोडे नाहीत, माझ्या माहितीप्रमाणे 8 वर्ष झालं, अजून त्याच्यावरती कारवाई नाही. कारण ही मग कुणासाठी संघर्ष केला. बरोबर. बरं, शेवटी ही प्रवृत्ती, मी ज्या ज्या केंद्रावरती केंद्र संचालक राहिलो, होय. तिथला निकाल किमान 70% खाली घसरला. होय. किमान 70% खाली घसरला. म्हणजे आपल्या मला कॉपीनं वाटोळ केलं. हो, खरं आहे. म्हणजे मला सहज आठवलं सर, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हो. काही सेंटर्स हे गाजलेले, म्हणजे त्यांचा अतिशय उत्तम निकाल लागला, हो. परंतु तुम्ही जेव्हा लक्ष घातलं तो निकाल कमी झाला. कमी झाला. अशी काही हो ना. उदाहरण. बरं, आपण हे फसवतो कुणाला? खरं आहे. हे मुलं पुढे टिकणार नाहीत स्पर्धा परीक्षेमध्ये वगैरे. खरं आहे. आणि मग माझ्या नोकरीच्या शेवटी मला एक शाळा भेटली, गाव भेटलं, ते म्हणजे भादा. बरोबर. होय. तिथं जिल्हा परिषदचे 2 हायस्कूल होते. आणि मी गेलो तिथे बदली करून. निलंगा सोडलं, तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर पंतप्रधानाचा योग दिन झाला 21 जूनला. बरोबर. तेव्हा मी तिथल्या दोन्हीपैकी एका हायस्कूलचा मुख्याध्यापक होतो. योग दिन झाला. माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, एक दिवस का बरं योग दिन? अच्छा. रोज का बरं नाही? मला व्यायामाची सवय रोज आहे, माझ्या मुलांना का बरं नाही? मग योगायोगानं माझी मिसेस मुलाकडे गेली होती. मुलगा ॲग्रिकल्चर कॉलेजला प्राचार्य होता. आणि मग इथे वडील आणि मीच. वडिलांचं वय वर्ष 75-80च्या घरात. मग वडिलांना म्हणालो की, वडिलांना भाऊ म्हणतो, भाऊ मी जाऊ का भाद्याला राहतो? का बरं? नाही म्हणलं, मला मुलांची रोज योगासनं घ्यायचेत. ते म्हणाले जा. घरी वडील एकटेच. बर. आणि मग त्यांची जेवणाची वगैरे सोय केलेली. तर आमचे जे सर्वांचे जे चप्पल बुटाचे जे एक्स्ट्रा जोड आहेत ते वडिलांनी दारापुढे ठेवलेले इथं. मी म्हणलो असं का ठेवले? नाही, कुणी आलं तर त्यांना वाटावं घरामध्ये माणसं जास्त आहेत असं वडिलांनी. मग भाद्याला रमलो. पहाटे 5:30 पासून माझी शाळा सुरू व्हायची, ते रात्री 8:30 पर्यंत. अच्छा. एक वेळा ज्या वाड्यात राहतो तिथून जेवणाचा डबा यायचा. आणि शाळा सुटल्याच्या नंतर मी हाताने करून खायचं. बर. कधी कधी कुकरची शिट्टी व्हायची, पुन्हा लक्षात यायचं की मध्ये तांदूळ टाकायचे विसरले. आणि मग खूप प्रयोग केले पण तिथे मी. सर, हे प्रयोग तुम्ही जे केले ना, एक तर प्रयोगाचा तपशील सांगा, पण तुमच्या बरोबर तुमच्या सहकार्याने तुम्हाला कसं काय योगदान देईल? तुम्हाला वाटलं ही सुट्टी विना शाळा करू, परंतु तुमच्या बरोबरचे सगळे सहकारी त्यांना सोबत कसं घेतला, त्यांना कशी प्रेरणा दिली? मी एक केलं, माझ्या सहकार्यांना कुठल्याही मी त्रास दिला नाही. अच्छा. हा,
पण माझे सहकारी असे होते, त्यांना जर हाक मारली तुम्ही सुट्टीच्या दिवशी तर हजर राहत होते. आणि नवीन नवीन गावाला सर्वांना असं वाटू नये एकटाच माणूस हे करतंय सारं, बरोबर. माझ्या शिक्षकाबद्दलचं मत खराब होऊ नये म्हणून मी महिन्यातून 1-2 दिवस सुट्टीच्या दिवशी माझ्या शिक्षकांना यायला सांगायचं. अच्छा. आणि ते खरंच येत होते. अरे वा. हा, त्यांचंही तसं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. हा. आणि काय झालं याच्यामध्ये की आपण जर व्हिडिओ बघितले युट्यूबवरती वगैरे तर आपल्या लक्षात येईल 1.5 वर्षाची 2.5 वर्षाची मुलं त्यांच्या भावंडासोबत पहाटे शाळेत व्यायामाला येत होती, असल्या थंडीत देखील. अरे बापरे. हा, एवढी त्या मुलांना सवय. आणि मी तर म्हणजे 4-5 ह्याच्यामध्ये भादा आहे, मंत्रीनगर, आनंदनगर, ते शिंदेवाडी, त्याच्यानंतर तुमचं बंगला, असं वेगवेगळ्या भागामध्ये गाव हनुमान तिथे. तर त्या प्रत्येक ठिकाणी घंटी बांधलेली. अच्छा. मुली त्या घंटी वाजवायच्या, बर, तिथे जमायच्या आणि मुली तिथे व्यायाम करायच्या आणि सर्व मुलं शाळेत व्यायाम करायचे. अच्छा. मी शाळेत मुलांचा व्यायाम घ्यायचा आणि सायकलवर अधूनमधून मी चक्कर मारायची. मुली व्यायाम करतात का नाही त्या भागामध्ये? हो, तिथे चक्कर मारायची. 1 नाही 2 नाही 5 वर्षे सतत एकही सण एकही दिवस सुट्टी नाही घेतली. कधी मला सणाला यावंच वाटलं इथे तर मी सारं तिथलं उपक्रम घेऊन मग दुपारी 2 तास काढून इथे येत होतो. सर, तुम्ही त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हे जे उपक्रम सुरू केले, साधारणपणे ग्रामीण भागामध्ये आता इंग्लिश स्कूलचं फॅड लागलंय आणि त्या भादा परिसरातली देखील अनेक मुलं इंग्लिश स्कूलमध्ये जायची, कुठे औषधाला जायची किंवा कुठे लातूरला होती. पण अशी सगळी मुलं पुन्हा शाळेमध्ये तुमच्या आम्हाला प्रवेश द्या अशी तुमच्याकडे मागणी केली. त्याचं काय जरा आकडा वगैरे? बरोबर आहे. मी सेमी इंग्रजी काढली तिथे. अच्छा. एका वेळी 1ली आणि 5वीला. अच्छा. म्हणजे 4-5 वर्षामध्ये माझी पूर्ण शाळा सेमी इंग्रजीची झाली. पालकांचा जो ओढा होता सेमी इंग्रजीकडे तो बंद झाला. आणि भाद्यावरून औषधाला जाणारी जी काही वाहनं होते त्यावेळेस मुलांना घेऊन जाणारी 80% वाहनं कमी केली मी. अरे वा. तेवढ्या मुलांचा मी शाळेमध्ये प्रवेश घेतला. आणि गंमत अशी की लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात खेडेगावामध्ये भादा नावाची शाळा हे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळानं निवड केली त्याची. होय, अगदी बरोबर. ती शाळा तुम्ही तरी प्रत्येक रविवारी एका रविवारी तुम्ही खूप पान भरून लिहिलं भाद्यावरती. होय होय. पानच्या पान लिहिलं या उपक्रमावरती. आणि ती खूप मोठी प्रेरणा आहे माझ्यासाठी तिथल्याही पत्रकारांनी. आणि हे आंतरराष्ट्रीय मुलं जोडली. त्याच्यानंतर माझे निकाल खूप चांगले लागले. 80, 90, 100% निकाल लागले. आणि शहरामधल्या नामांकित महाविद्यालयामध्ये भाद्यातल्या शाळेतल्या मुलांना प्रवेश मिळाला. हे सर्वात मोठं कौतुक आपल्याला म्हणता येईल. खूप ओढा लोंढा हा शाळेकडे येत गेला. त्यानंतर तिथे मी झाडं खूप लावली. अच्छा. हा, अशोकाची झाडं लावली, सर्व केशर आंबे लावली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. बालाजी शिंदे नावाचे तिथे उपसरपंच खूप ऍक्टिव्ह. आणि आमचे अर्जुन लटुरे शालेय समितीचे अध्यक्ष, गावकरी, सर्व सहकारी, पत्रकार, माझे सहकारी, या सर्वांचं सहकार्य मिळालं. आणि भाद्यामध्ये या सर्व गोष्टींचा बदल झाला. पाखरासाठी झाकण्या केल्या. दिवाळीच्या दिवसामध्ये घरोघर दरवाजाला संदेश लावले. अच्छा. हा. त्यानंतर प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन असेल की असे रस्ते स्वच्छ आणि कडणी अशी सारी रांगोळी, संदेश अख्ख्या गावभर अशा पद्धतीने जोडले जायचे. सर्व मुलं गणवेशामध्ये, दर्जेदार शालेय पोषण आहार. त्याच्यानंतर तिथे जे भंगार होतं त्याच्यामधून मुलांची खेळणी तयार केली. भंगारामधून खेळणी तयार केली. पुढे तो खेळणीचा पैसा ग्रामपंचायतीने दिला. तो पैसा मी शाळेला घालून शाळेची रंगरोगटी केली, शाळा रंगवली, नंदादीप वर्ग केले, शाळेचे वर्ग चांगल्या पद्धतीने केले. आणि दुसरी गोष्ट अशी मला जे जाणवलं माझ्या नोकरीमध्ये ते असं की मुलं 8वीला येतात, 9वीला येतात, त्यांना 5वीचे येत नाही. काय खरं आहे, अगदी बरोबर आहे. आणि हे चाललेत मुलं आता वरचीवर असे. मी कोरोनाच्या पूर्वीची परिस्थिती बोलतोय. बरोबर, अगदी बरोबर. जेव्हा मी नवीन गेलो, ज्या हायस्कूलला गेलो, तिथे किमान 30 ते 35% मुलांना 8वी 9वी 10वीच्या 5वीचे येत नव्हतं. अरे बापरे. त्यामुळे मी पहिल्या सुरू 1.5 महिने अगदी 14 ऑगस्ट पर्यंत फक्त पायाभूत शिकवायचं. अच्छा. सर्व सहकार्यांना सांगितलं अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजूला ठेवा आणि फक्त मुलांना काय सांगा, त्यांचा पाया पक्का करा. वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वाचन, लेखन आणि संभाषण या मूलभूत क्रिया आहेत. त्या क्रिया मात्र तुम्ही या मुलांना शिकवा. आणि मग अभ्यासक्रम हे आलं तर अभ्यासक्रम येईल, नाहीतर काय येणार नाही. प्रदीपजी, मला आणखी एक गोष्ट जी मला नोकरीमध्ये खटकली, मला फार काय यश मिळालं असा माझा दावा नाही. काय आहे, या मोबाईलने शिक्षणाचं वाटोळं केलं. अगदी बरोबर आहे, खरं आहे सर. लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. पूर्वी येणाऱ्या
फोनला पैसे लागायचे हो. होय, आता सगळं फुकटच आहे ना. आता फुकट आहे ते. होय. मी माझ्याकडे माझे अगदी नोकरीच्या काळातले हायस्कूलचे सारे कॉल डिटेल तपासा. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला तरी मी उचलत नव्हतो. वा. हां. आणि मी तिथे याच्यावरती आळा घातला. पण हे शिक्षण क्षेत्रामध्ये कमी व्हायला पाहिजे. खरं. मोबाईलच वापरायला नको आहे. अहो एखाद्या रोजगारी राबतात शेतामध्ये आणि पाऊस आला, तुम्हाला पूर्ण दिवसाचा रोजगार देतात? खरं आहे. नाही देत तुम्हाला. अगदी बरोबर देत. मग हा मोबाईल का डिस्टर्ब करतो या शिक्षण खात्याला? याच्याकडे कोण लक्ष देणार? ठेवा तुम्ही कपाटात ठेवा, तुमच्या गाड्याही ठेवा, असा त्याचा वापर करा. बरोबर. एक दुसरी गोष्ट, मी स्वतःला फार बंधनं घालून घेतली. अच्छा. भाद्याला मी तिथे राहून पण मला 2 वेळा मला वार लक्षात राहिला नाही. शनिवारच समजलो आणि रूमवरून मी गेलो तेव्हा प्रार्थना झाली होती. 5 मिनिट उशीर झाला होता. असं मला 5 वर्षात 2 वेळा झालं. मी 2 वेळा दिवसभराची रजा टाकली आणि काम केलं. म्हणजे आम्ही हे सर उदाहरण ऐकत होतो. जळकोटे सरमुक्तेश्वर जळकोटे, बरोबर, मुक्तेश्वर विद्यालय औषधाचं ना, बरोबर, ते असं करायचं असं आम्ही ऐकत होतो. बरोबर. म्हणजे आत्ताच्या काळात शाळेतला मुख्याध्यापक असं एक 10 मिनिटं उशीर झाला म्हणून रजा टाकली. हे आत्ताच्या काळातलं उदाहरण म्हणजे लोकांना खरंच म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं. कधी उशीर नाही. आणि माझे सहकारी कुणी उशिरा येत नव्हते. अच्छा. हां. आणखी एक मला गोष्ट खटकली ती अशी, मला माझ्या सुदैवानं सहकारी खूप चांगले भेटले नाही असं नाही. ते म्हणजे शिक्षकाने आचारसंहिता पाळावी. बरोबर. काय आचारसंहिता पाळावी? मुलांच्या समोर शिक्षकांनी धूम्रपान करू नये. खरं आहे. एक, ज्या गावात तुम्ही नोकरी करता त्या गावातल्या पानपट्टीवरती नाही जायचं. बरोबर. शाळेच्या ग्राउंडमध्ये नाही धूम्रपान करायचं, नाही थुकायचं. या गोष्टी शिक्षकांनी पाळल्या पाहिजेत. माझ्या विद्यार्थ्यांना नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी कुठल्या धाब्यावरती जाऊन जेवायला देखील बसायला नको, बसायचं नाही, व्यसन नाही करायचं. खरं आहे. इतर समाजाचं मला देणं घेणं नाही, माहीत नाही. बरोबर. पण शिक्षकांनी मात्र ही आचारसंहिता पाळली पाहिजे. याच्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. वाटतं तुम्हाला ही साधी बाब नाहीये. खरं आहे. खरं आहे सर. म्हणजे अनेक वेळा माझ्यावरती कॉपीमुक्ती अभियानामध्ये मी वागलो, या व्यसनाच्या विरोधामध्ये मी वागलो, तेव्हा अनेक वेळा माझ्यावरती खोटे नाटे प्रदीपजी गुन्हे दाखल. होय होय होय. पण एक आहे सत्य, परेशान होतंय, पराजित होत नाही. खरं आहे. हे तुम्हीच मला सर्वांनी सांगितलं. बरोबर आहे. अगदी. आणि त्याच्यामुळे ही प्रेरणा मला त्या ठिकाणी मिळेल. पण काय आता सेवानिवृत्त झालो, काय राहिलो? आठवणीच राहिल्या. खरं आहे. खरं आहे. काय राहतं माणसं? सर तुम्ही जसा आता हा शैक्षणिक तुम्ही प्रवास सांगितला किंवा साहित्यिक प्रवासही सांगितलात, व्याख्यानाच्या निमित्ताने तुम्ही जवळजवळ महाराष्ट्र पादाक्रांत केलात. त्यातल्याही काही अशा जरा आम्हाला 1-2 आठवणी सांगा ना सर. बरोबर आहे. मी अगदी विदर्भात गेलो, कोकणात गेलो, महाराष्ट्रात अगदी त्या वाळवा वगैरे चंदगड, कोल्हापूर तिथपर्यंत मी गेलो. पण मी शब्दाचा फार पक्का, मला शब्द पाळणं आवडतं. मला मी एकदा वाळव्याला गेलो आणि वाळव्याच्या गेल्याच्या नंतर वाळवा म्हणजे आपल्या जयंत पाटलांचं गाव. हो, यस. तो कारखाना. होय. हां. आणि मग माझे चुलत सासरे सांगलीला राहतात. मी तिथून मोटरसायकल घेऊन वाळव्याला गेलो. वाळव्याला गेल्याच्या नंतर लक्षात आलं की रात्री 8चं कवी संमेलन 10 वाजले तरी सुरू होत नाही. ते जे कोणी सूत्रसंचालन करणारे होते, नाव घेत नाही मी त्यांचं, त्यांचा खूप शोधाशोध सुरू झाला. पण ते माल मारत बसले एका ठिकाणी. त्यांच्या शोधण्यामध्ये वेळ गेला आणि मग त्यांची बैठक झाली आणि त्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन माझ्याकडे दिलं. अखिल भारतीय दलित, आदिवासी आणि ग्रामीण असं साहित्य संमेलन होतं. रात्री 9:30ला सुरू झालेलं कवी संमेलन पहाटे 2ला संपलं. अरे बापरे. थंडीचे दिवस होते. आणि मी दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता लातूरमधल्या एका हायस्कूलला गॅदरिंगला वेळ दिला होता. मोटरसायकल तिथून आलो, सांगलीला ठेवली, गडबडीनं बॅग घेतली, तिथे बस गाठली. मी बस गाठत बदलत मी लातूरच्या स्टँडवर उतरलो. तिथे बुकस्टॉलवरती ती बॅग ठेवली. तिथल्या टॉयलेटवरती जाऊन हात म्हणजे जर तोंड वगैरे स्वच्छ धुतलं, हातरुमालानं पुसलं आणि तिथे जवळच असल्या एका हायस्कूलच्या गॅदरिंगला जाऊन उभा राहिलो. अशी मी धावपळ करायची. बरं. ऑन ड्युटी घ्यायची नाही मी कधी, आहे की नाही मला माहित, पण मी घेत नव्हतो. बरोबर. त्यामुळं काय व्हायचं, कधी कधी रात्री मी उशिरा शाळा सुटली की प्रवास करायचा, कवी संमेलन करायचं आणि रात्री बेरात्री पुन्हा भादा गाठायचं. अच्छा. असं मला काही भीती नावाची गोष्ट नाही, धाडसच आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये ह्या मला आणखी एका गोष्टीचा मी भाद्याला जो केला ना, तो परीक्षा पद्धतीमध्ये जरा बदल केला. मला पटतंय का बघत आहे कसं. आपल्याकडे एखाद्या विषयामध्ये 100 पैकी मुलाचे 60 मार्क पडले अशी सांगायची प्रथा आहे. पण 40 मार्काचं काय चुकलं हे कोण सांगतच नाही. खरं आहे. खरं आहे का. अगदी बरोबर. हां. तर त्याच्यामुळे मी एक पद्धत अवलंबली. पद्धत अशी अवलंबली, पहिल्या सुरू मुलांना उत्तरं सांगायची. तुमचा पेपर याने, याचा पेपर त्याने तपासायचा. हां.
त्याला मार्क ठरवायचे एकदा, ते मार्क लाल शाईनं लिहायचे आणि मग नंतर काय झालं, ज्याचा पेपर त्याला देऊन टाकायचा आणि त्याला म्हणायचं तुझं काय काय चुकलं ते दुरुस्त कर. मग त्याने दुरुस्त केलेली उत्तरं त्याच्यावरती लिहायची. अरे वा. ही एक चांगली पद्धत जी आधुनिक शिक्षण क्षेत्रामध्ये याचे अवलंबन आहे. खरं आहे की काय चुकलं हे मुलांना कोणी सांगतच नाही. सांगत नाही. हे एक. दुसरं असं आहे की मुलांना कधीही धड्याखालचे प्रश्न नाही द्यायचे, बरोबर जे स्वाध्यायामध्ये आहेत. होय होय. गाईडचा वापर नाही करू द्यायचा. तुम्ही मुलांना असे प्रश्न द्या की त्याच्या बुद्धीला वाव भेटला पाहिजे. बरोबर. त्यानं वाचून त्या प्रश्नाची उत्तर असे प्रयोग पण तुम्ही त्या बाधित शाळेमध्ये केले. खूप मोठ्या प्रमाणात प्रयोग केले तिथे. आणि माझा सोमवारी प्रश्नमंजुषाचा वार, शेवटचा तास. अच्छा. हा, मंगळवारी आमचे पाढे आमचे पेढे, बुधवारी स्वरचित कथा कविता आणि माझ्याकडे सर्वात चांगला प्रयोग म्हणजे शनिवारी आठवडी चाचणी राहायची. अच्छा. मराठी हिंदी इंग्रजी एका शनिवारी 10-10 मार्काची. अच्छा. आणि गणित विज्ञान इतिहास भूगोल दुसऱ्या शनिवारी. अच्छा. म्हणजे दर 15 दिवसाला त्याच्यावर चाचणी. चालेल. हे का बरं घेतलं मी, तर आता जे गृहपाठ आम्ही तपासतो हेच मन लावून तपासत नाही. खरंय खरंय. नोटा मोजतात ना बँकेत, अगदी तसं. अशा नुसत्या रेषा. खरंय खरंय. मला एका पालकानं सांगितलं, सर म्हणाले माझा मुलगा 8वीला आहे, हे काय तपासलंय म्हणले, चुकले सारं आणि याला बरोबर केले. मी म्हणलं ही पद्धतच नको, आठवडी चाचणी सुरू केली. अच्छा. असं मुलांच्या मध्ये बदल. सर तुम्ही म्हणजे तुमचा एकूण जो प्रवास जो आहे ना तो खरंच सर्वांसाठीच म्हणजे साहित्यिक आहे त्याच्यासाठी प्रेरणादायी आहे. बरोबर. आजच्या शिक्षकांनी देखील प्रेरणा घेणारा तुमचा प्रवास आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही सेवानिवृत्त झालात तो शासनाच्या वतीने सांगितले म्हणून, बरोबर, तरी तुमचं लिखाणाचं काम किंवा अन्य कुठे व्याख्यानाला तुम्ही जात आहातच. बरोबर. तुमच्या भावी आयुष्याला इंद्रधनुष्याच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद, आपण आपल्याला वेळ दिलात. आभारी धन्यवाद.